नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मस्त अशी चिंचेची चटणी। इडलीसोबत, डोश्यासोबत, ढोकळ्यासोबत, समोश्यासोबत, कचोरीसोबत खूप छान लागते ही चटणी। तर मी चिंचेची चटणी बनवणार आहे। तर ही चिंचेची चटणी बनवण्यासाठी मी चिंच व्यवस्थित धुवून घेते पाण्यामध्ये, कारण हे चिंच धुतल्या की याचे दोरे गिरे कचरा काडी निघून जाते। त्यासाठी मी स्वच्छ चिंच धुवून घेतल्या। आता नंतर याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकायचं आणि 1 तास झाकून ठेवायचं। 1 तासानंतर चिंच मस्त अशा मुरतात। तर बघा चिंच अशी मस्त मुरून झाली आहे। किती छान अशा चिंचा मुरल्या आहेत पाण्यामध्ये। तर ह्या चिंचाचा व्यवस्थित याचा गर काढून घ्यायचा, चिंचेचा सर्व असा गर काढून घ्यायचा। तर व्यवस्थित चिंचेचा गर काढून घ्यायचा। तर हा चिंचेचा गर खूप मस्त असा निघतो बघा, सहजच निघतो मुरू घातल्यावर कोमट पाण्यामध्ये। तर आता हे चाळणीने चाळून घेते मी हा गर। बघा किती छान असा घट्ट असं चिंचेचं मस्त असं झालेला आहे गर। तर आता हा व्यवस्थित मी चाळणीने चाळून घेते, कारण हा वरचा कंचरा निघून जातो त्यासाठी चाळणीने चाळून घ्यायचं, राहिलेला कंचरा निघून जातो त्यासाठी। तर मी सर्व गर असा चाळून घेतला बघा, असा मस्त चाळून घेतला आहे। तर आता मी कढईमध्ये चिंचेची चटणी बनवायला घेते। तर कढई ठेवली मी गॅसवरती। आता हे चिंचेचं जे पाणी काढलं होतं ते टाकून घ्यायचं कढईमध्ये। नंतर याच्यामध्ये गूळ टाकायचा। खूप छान बनते ही चटणी। कचोरीसोबत, समोश्यासोबत तर खूप छान लागते आणि ढोकळ्यासोबत पण खूप टेस्टी लागते। तर गूळ हा चिंचेच्या गरामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। व्यवस्थित मिक्स करायचं। गुळाचे हे खडे असे व्यवस्थित विरघळून घ्यायचे। मस्त असं मिक्स करायचं व्यवस्थित असा गूळ विरघळून घ्यायचा। तर ही चटणी खूप छान लागते खायला। फ्रीजमध्ये तुम्ही महिनाभर ठेवली तरी ही चटणी खराब होत नाही चिंचेची। चवीला पण खूप छान लागते। तर गूळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा। बघा मस्त अशी उकळी पण आलेली आहे। मस्त अशी उकळी आलेली आहे चिंचेच्या पाण्याला। आता याच्यामध्ये मी थोडीशी लाल चटणी टाकते, नंतर थोडीशी चवीपुरतं मीठ टाकते थोडंसं, आणि थोडीशी हळद, जिरं पावडर टाकायचं आणि व्यवस्थित याला 2 मिनिटं असं परतून घ्यायचं। घट्ट होईपर्यंत याला असंच मिक्स करायचं आणि स्लो गॅसवरती ही चटणी अशीच करून घ्यायची मस्त व्यवस्थित अशी। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत याला असंच मिक्स करायचं। तर खूप छान लागते ही चिंचेची चटणी। घट्ट झाली की याच्यामध्ये वरतून घ्यायची छानपैकी। तर बघा मस्त अशी घट्ट चटणी तयार झाली आहे। कलर पण मस्त असा चेंज झाला आहे। तर हॉटेलमध्ये मिळते ना तशी चटणी तयार झाली आहे। खरं ही चटणी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण सहज बनवता येईल। बघा मस्त अशी चटणी तयार आहे। तर मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेते। तुम्हाला जर माझी ही चटणीची रेसिपी आवडली असेल चिंचेची तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर माझ्या चॅनलवरती माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।